काय आहे ना, आपण सारेच जण कुठल्या ना कुठल्या मुखवट्याखाली वावरत असतो. मग तो मुखवटा आपण परिस्थितीनुसार घातलेला असतो किंवा कुठल्या तरी मजबुरीने घातलेला असतो किंवा लबाडपणाने तरी नक्कीच घातलेला असतो. त्या मुखवट्यामागे प्रत्येक जण आपला भ्याडपणा, आपला कमीपणा, प्रतारणा, आपलं प्रेम, आपलं सुख दुःख सर्व लपवत असतं. म्हणजे त्या संदर्भात मी एक पुस्तक वाचलं आहे, वपू काळे यांचं कारे लिहिलेलाच. हा एक सुंदर असा कथासंग्रह आहे. यात खूप अशा छान छान कथा दिलेल्या आहेत की त्याहून आपल्याला समजतं की प्रत्येकाकडे ना जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. आपण आपल्याच रंगाने म्हणजेच आपण जसं गृहीत धरतो ना तसं आपण सगळ्या जगाकडे बघत असतो. खुल्या मनाने आपण जगाकडे बघतच नाही. ज्यावेळी आपण आपल्या अंतरंगातून या जगाकडे बघायला लागतो ना त्यावेळी आपोआपच आपण इतरांवर आपले विचार लादणं, आपल्या स्वतःच्या चष्म्यातून इतरांना बघणं सोडून देत असतो. वपूंच्याच भाषेत सांगायचं झालं तर या वरवरच्या बोलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधीच सापडत नाही. वपूंचा हा खूप छान असा कथासंग्रह आहे. तसं तर वपूंची सर्वच पुस्तक, कथा म्हणजे एकंदरीत सर्वच लिखाण मला खूप आवडतं. मी त्यांची खूप फॅन आहे. तुमचे आवडते लेखक कोणते? कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुन्हा नवीन पुस्तकासह.